आपण पाहतात माणदेशी न्यूज, मान तालुक्याचा बुलंद आवाज। नमस्कार, घडलंय बिघडलंय मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। माणदेशी न्यूजचा हा नवीन उपक्रम आहे। आपण काय नवीन गोष्टी घडतात आणि काय बिघडतात याबद्दल आपण बोलूया। अशीच एक घटना आहे म्हसवडमध्ये। एका मोटरसायकल स्वाराचा नुकतंच मोटरसायकलवर समोर धडकून मृत्यू झाला आणि या मृत्यूनंतर अनेक प्रश्न म्हसवड शहरामध्ये उदयास आलेले आहेत। यामध्ये महत्त्वाचा प्रश्न आहे की म्हसवड शहराच्या परिसरामध्ये असणाऱ्या रस्त्यावर सुसाट येणाऱ्या वाहनामुळं लोकांचा जीव जातोय आणि यासाठी लोक मागणी करत आहेत। तर काय मागणी करत आहेत तर फक्त स्पीड ब्रेकरची मागणी करत आहेत। इतकी किरकोळ मागणीसुद्धा म्हसवडच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना पूर्ण करता येत नाही। खरं तर म्हसवडचं प्रशासकीय अधिकारी अगदी कोमामध्ये गेलेले आहेत। 15 दिवस पाणी नाही, कोण विचारत नाही। 10 दिवस पाणी नाही, कोण विचारत नाही। लोक पाण्यासाठी वनवन भेटत आहेत, कोण विचारत नाही। असे अनेक प्रश्न आहेत। रस्त्याच्या कडेला असणाऱ्या रस्ता खांदलेले गटर, रस्ता खांदलेले पाईपलाईन तशीच पडून आहेत। 2-2, 3-3 महिने रस्ता खांदलेला आहे, तिथं काहीच केलेलं नाही। त्याच्याकडे कोणच लक्ष देत नाही। हा सगळा आंधळं दळतंय, कुत्रं पीठ खातंय, असा प्रकार झालेला आहे। आणि मात्र प्रशासनाला कोणी जाब विचारणार राहिलेलं नाही। म्हसवड नगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी असणाऱ्या भारतीय जनता पार्टीचं पॅनल पूर्णपणे निवडून आलं। पॅनल निवडून आलं खरं, पण त्यांच्या हातातल्या चाव्या ह्या फक्त मुख्याधिकारी यांच्या हातात आहेत आणि ते मुख्याधिकारी कोणाचंही ऐकायला तयार नाहीत। मनमानी कारभारामुळं मुख्याधिकारी चांगले प्रकाशित होतात आलेले आहेत आणि त्यांना कोण विचारू शकत नाही। गेली अनेक वर्ष झालं म्हसवड शहराचा सगळं वाटोळं कोणी करायचं असेल तर ते फक्त एकट्या माणसानं करायचं असं ठरवलेलं आहे आणि याला साथ आहे आपली मंत्रीची, ज्याला सातारा जिल्ह्यातलं सगळ्यात कार्यकर्तृत्ववान मंत्री असंच नावलौकिक आहे असे मंत्री हे त्याला सपोर्ट करत आहेत। खरं तर त्यांच्या लक्षात यायला पाहिजे की म्हसवडच्या जनतेनं तुम्हाला प्रचंड बहुमताने निवडून दिलेलं आहे। या जनतेसाठी पाण्याचा प्रश्न आहे, रस्त्याचा प्रश्न आहे, लाईटचा प्रश्न आहे। हा किरकोळ प्रश्न तरी मिटवायला पाहिजे होता, पण साधं त्याकडे डुंकुणी न पाहणारे नेते यांच्याबद्दल काय बोलायचं। आणि नुकतंच हे अपघाती निधन झालेल्या जो मुलगा आहे तो नगरपालिकेच्या कामासाठी पाणी पुरवठा 15 दिवस बंद आहे म्हणून ते दुरुस्त करण्यासाठी गेलेला होता। तो हंगामी त्यांचा कॉन्ट्रॅक्ट बेसिसचा कामगार होता। खरं तर तो इलेक्ट्रिशियन म्हणून काम करायचा असा तो राकेश तिवाटणे नावाचा जो मुलगा आहे याचा मृत्यू झालेला आहे आणि दुर्दैवानं त्याच्या मृत्यूनंतर अनेक लोकांनी, म्हसवडकरांनी म्हसवडच्या मुख्य परिसरातील असणाऱ्या शिंगणापूर चौक, माळशिरस चौक या परिसरामध्ये आणि म्हसवड शहरातून बाहेर पडणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ स्पीड ब्रेकर बसवावे, चांदणी चौकात स्पीड ब्रेकर बसवावेत अशी मागणी केलेली आहे। मागणी हवेत गेली आणि सगळंच विरून गेलं। पण माझं एकच मत आहे, लोकांच्या जीवाशी मात्र खेळू नका। किरकोळ गोष्टीसाठी तुम्ही राजकारण नक्की करा, पण लोकांच्या जीवाशी खेळू नका। जय हिंद।